यानंतर पुढची बातमी पाहूया। मुंबईतून एक पुढची बातमी समोर येते आहे। मुंबईच्या पवईमध्ये एका मनोरुग्णानं काही मुलांना ओलीस ठेवल्याचं समजतंय। मुलांना एका खोलीमध्ये डांबून ठेवण्यात आलेलं आहे। 20 ते 2 मुलं आत असल्याची माहिती समोर आलेली आहे। मुंबईतल्या पवईमध्ये एकानं काही मुलांना ओलीस ठेवल्याची माहिती समोर आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी यशा कोटक या संदर्भात अधिक माहिती देतात। काय नेमकी अपडेट आहे? हे मुंबईचा जे पवई एरिया आहे तिकडे अशी बातमी समोर येत आहे की एक मेंटली अनस्टेबल जे माणूस आहे त्यांनी जे मालक आहे त्यांना किडनॅप करून तिकडे ठेवलं आहे। पण अजून हे प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आहे। मुंबई पोलीस जे आहे ते त्यांनी आपली टीम तिकडे पाठवलेली आहे पवईला आणि अजून ते इन्व्हेस्टिगेशन करत आहे। थोडे मुंबई पोलीसचे जे सोर्सेस आहेत त्यांनी आपल्याला असं सांगितलं आहे की आता थोड्याच वेळपूर्वी हे घटना घडली आहे आणि याचे व्हिडिओ पण समोर येत आहे। पण या व्हिडिओ जे आला आहे त्याच्यामध्ये अजून जे मुले आहेत ते दिसत नाही। फक्त एवढंच माहिती आली आहे आता मुंबई पोलीसकडून की त्याचे जे वरिष्ठ अधिकारी आहे ते सगळे पोहोचले आहे तिकडे आणि हे जे माणूस कोण आहे कशाला हे घटना घडली आहे सगळ्यांची ते माहिती घेत आहे। हो बरं, 20 ते 25 मुलं यात कोंडल्याचं समजतंय। त्यांना डांबून ठेवण्यात आलेलं आहे। कोण ही मुलं आहेत? शाळेतली मुलं आहेत? त्यांचं वय काय? त्या संदर्भातली काही माहिती मिळते? अजून किती मुले आहे ते कुठून आले ते शाळेचे मुले आहे लहान मुले आहेत याची माहिती अजून काही बाहेर समोर येत आहे। फक्त हे जे प्रकरण आहे त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे म्हणून त्याच्याने पोलीसची माहिती आहे ते येत आहे। पोलीस चे अधिकारी जे आहे वरिष्ठ अधिकारी त्यांनी हे सांगितले आहे की हे जे माणूस आहे आतमध्ये ते मानसिक रूपाने अनवेल आहे आणि बिमार आहे आणि म्हणून हे जे मुले आहेत त्यांना तिकडे किडनॅप करून ठेवलं आहे। पण अजून कोणत्याही मुलाला काही इंजुरी झाली नाही। आपण पाहतोय पवईतली ही घटना आहे आणि भर वस्तीमध्ये एका खोलीमध्ये आपल्याला हे दिसतंय की अशा प्रकारे 20-25 मुलांना डांबून ठेवण्यात आलेलं आहे। कुठून ही इतकी मुलं आलीत आणि कुणाला त्या संदर्भात काही कळलं नाही का? आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे तो अचानक कसा समोर आला? हो, म्हणून हे जे व्हिडिओ आहे ते व्हायरल झाला त्याच्यानंतर पोलिसला ते इन्फॉर्मेशन मिळाली आणि लगेच जसं इन्फॉर्मेशन मिळाली तेव्हा पोलीस त्या स्पॉटला गेली आहे पवईमध्ये। त्याच्यानंतर ही जे आहे पोलीस तिकडे गेली आणि त्याने जे माणूस आहे त्याच्या संपर्कात आहे पोलीस। पण आता किती मुले आहे आतमध्ये कोण मुले आहे त्याला कसं तिकडे नेऊन गेले हे सगळे जे आहे ते पोलीस इन्व्हेस्टिगेट करत आहेत। मग किडनॅपिंग करण्यामागचं काही कारण समजतंय का? काही फिरवती मागण्यात आलेली आहे? काही वाटाघाटी संदर्भात काही चर्चा होत आहे असं आपण सांगितलं पोलिसांशी, त्यातून काय कळतंय? हे जे इन्फॉर्मेशन आहे ते अजून पोलिसने काही इन्फॉर्मेशन बाहेर काढली नाही की हे किडनॅपिंगचा रिझन काय आहे। फक्त एवढंच इन्फॉर्मेशन बाहेर आलं आहे की मुले जे आहे ते किडनॅपिंगचे प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन बाहेर येत आहे कारण की हे जे प्रकरण आहे हे थोड्या वेळापूर्वीच घडलेलं आहे आणि अजून आपल्याला जे पुढची माहिती आहे त्याच्यासाठी आपल्याला वेट करावे लागेल। यशा, हा जो व्हिडिओ आहे जो समोर आला असं आपण सांगितलं, कधीचा हा व्हिडिओ आहे? किती वेळापूर्वी हा समोर आला आणि पोलीस पोहोचून तिथे आता किती वेळ झालाय? हे जे व्हिडिओ आहे जसं आपण बघतोय की हे 1 तासच्या आतच हे जे व्हिडिओ आहे ते बाहेर आला आहे। पोलीस तिकडे ते व्हिडिओ आला की पोलीस लगेच तिकडे पोहोचलेली आहे। हे जे आपण बघू शकतो जसं याचं हे जे नाव आहे ओयला ज्युनियर लॅब्स जे पवईमध्ये आहे तिकडे हे मुलांना घेऊन बसलेले आहे आणि हे मुले कशाला त्याचं किडनॅपिंग झालं याची माहिती अजून पोलिसांनी बाहेर काढलेली नाही। जी, या संपूर्ण प्रकरणाचे अपडेट्स वेळोवेळी देतच राहा। तुर्तास धन्यवाद यशा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय 15 वर्षाखालील मुलांना एका खोलीमध्ये डांबून ठेवण्याचा प्रकार समोर आलेला आहे। जवळजवळ तासाभरापूर्वी या संदर्भातला व्हिडिओ समोर आला होता।